अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आलेल्या भंगार चोरी प्रकरणी टेम्पो चालकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर जगन्नाथ बनसोडेसह 7 जण फरार आहेत। अतिक्रमण मोहिमेत जप्त केलेल्या भंगार चोरी प्रकरणी टेम्पो चालकाला अटक झाली। मंगळवारी त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडेसह इतर 7 जण फरार झाले। त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। जमीर हैदर इनामदार असं अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचं नाव आहे। त्याच्यासह बनसोडे, सचिन गाडे, दीपक कुंभार, 3 अज्ञात इसम आणि तिथं देखरेख करणारे कर्मचारी यांचा शोध सुरू आहे। सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास महापालिका आवारातील गोदामात हा प्रकार उघडकीस आला। याबाबत पालिकेचे उपअभियंता अविनाश अशोक वाघमारे यांनी फिर्याद दिली। त्यावरून सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंद झाला। मंगळवारी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासणीचं काम सुरू होतं। यापूर्वी किती वेळा साहित्य चोरून नेलं, कुठं विकलं, आणखी कोण सहभागी आहेत, विकलेले पैसे कोण वाटून घेत होतं, या सर्व प्रश्नांची उकल पोलिसांकडून होईल। मुख्य आरोपी असलेल्या चालकाला तात्काळ अटक केली असून इतरांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं।